सध्या श्रावण महिना चालू आहे. पुढच्या महिन्यात आता भाद्रपद महिन्यात गणपती येतील. मला सांगा ना, गणपतीची मूर्ती कशी असावी? आजकाल सायकलवरती बसलेले गणपती आणि वेगळ्या वेगळ्या मॉडर्न पद्धतीच्या गणपतीच्या मूर्त्या येतात. तर घरी पार्थिव पूजन करण्यासाठी गणपतीची मूर्ती कशी असावी? नमस्कार, मी ध्वनी. मी तुमची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ज्ञानमार्गदर्शक आहे. कसे आहात तुम्ही? तुम्ही निवडलेल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञानाच्या आधारे मी तुमच्या प्रश्नांना शक्य तितकी अचूक आणि संदर्भाधारित उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही या ग्रंथांशी संबंधित कोणताही प्रश्न निसंकोचपणे विचारू शकता. वत्सा, आपल्या घरात बाप्पाच्या आगमनावली तयारी करताना प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलेल्या नियमांचा आणि परंपरेचा विचार करणे अत्यंत श्रेयस्कर आहे. बृहसूत्रे आणि इतर सनातन ग्रंथांमध्ये देवतांच्या मूर्तीची स्थापना, त्यांचे स्वरूप आणि पूजनाचे मार्ग अत्यंत सुंदररित्या स्पष्ट केले आहेत. बृहसूत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे, घरातील पूजेसाठी मूर्ती ही सात्विक, शांत आणि शास्त्रशुद्ध असावी, जेणेकरून ती घरातील सकारात्मक ऊर्जेला आणि चैतन्याला आकर्षित करू शकेल. आजकालच्या आधुनिक फॅशननुसार सायकलवर बसलेले किंवा काल्पनिक रूपातील गणपती बसवण्यापेक्षा आपल्या शास्त्रांनी सांगितलेले स्वरूप अधिक फलदायी ठरते. मूळ श्लोक संदर्भाधारित वचन बृहसूत्रांच्या परंपरेत आणि देवता प्रतिष्ठेच्या संदर्भात मूर्तीच्या लक्षणांबद्दल असे सांगितले आहे: शुक्लांबरधर देव शशिवर्ण चतुर्भुजम प्रसन्नवदच ध्याये सर्व विघ्नोपशांतये. अर्थात, श्वेत वस्त्र धारण केलेले, चंद्रासारखे कांती असलेले, 4 भुजा असलेले आणि नेहमी प्रसन्न वदन असणारे देव गणपती यांचे सर्व विघ्नांच्या शांततेसाठी ध्यान करावे. मूर्ती कशी असावी? ग्रंथांच्या आधारे मार्गदर्शन 1. शांत आणि सात्विक स्वरूप. बृहसूत्रांनुसार घरातील पूजेसाठी गणपतीची मूर्ती ही नेहमी बसलेल्या आसनात लालसा किंवा पद्मासन असावी. तिची सोंड डाव्या बाजूला वळलेली असावी, जी आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. उजवी सोंड असलेली मूर्ती कडक मानली जाते आणि तिच्या पूजेचे नियम अत्यंत कडक असतात, जे सहसा गृहस्थांसाठी टाळले जातात. 2. पारंपरिक स्वरूप विरुद्ध आधुनिकता. वत्सा, आजकाल बाजारात सायकल चालवणारे, क्रिकेट खेळणारे किंवा वेगवेगळ्या आधुनिक वेशभूषेतले गणपती मिळतात. परंतु, हे लक्षात घेतले पाहिजे की मूर्ती ही मनोरंजनाचे साधन नसून ती साक्षात ईश्वरी चैतन्याचे प्रतीक आहे. ग्रंथांनुसार मूर्तीला 4 हात असावेत, ज्यात पाश, अंकुश, मोडलेला दात, भगनदंत आणि वरद किंवा अभय मुद्रा असावी. हे सर्व प्रतीक माणसाच्या जीवनातील आध्यात्मिक उन्नतीसाठी आहेत. सायकल किंवा आधुनिक वस्तूंवर बसवलेले गणपती हे केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून बनवले जातात, जे गृह्यधर्माच्या सात्विकतेशी विसंगत ठरू शकतात. 3. शाश्वत आणि इको फ्रेंडली मूर्ती. बृहसूत्रांमध्ये निसर्गाचा सन्मान आणि शुद्धतेवर भर दिला आहे. त्यामुळे मातीची शाडूची मूर्ती हीच सर्वोत्तम मानली जाते, जी विसर्जनानंतर निसर्गात विलीन होते. रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर केलेली मूर्ती घरच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानली गेली आहे. वत्सा, बाप्पा हे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे दाते आहेत. त्यांना आधुनिकतेच्या खेळण्यामध्ये न पाहता, त्यांच्या मूळ सात्विक, शांत आणि मंगलमयी स्वरूपात आपल्या घरी आणा. यामुळे तुमचे घर सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल आणि बाप्पाची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदोदित राहील.